लक्षात येते माझ्या, पण तुला अशा अवस्थेत एकटे टाकून मी नाही जाऊ शकत चित्रा. आपण एक काम करूया, तू मनोजला फोन करून सांग की तुझी अशी अशी कंडिशन आहे म्हणून. तर आज रात्री तू परत ये काहीही करून. तो जर नाही म्हणाला तर मी तुला घरी घेऊन जाणार, आणि तो जर येत असेल तर तो येईपर्यंत मी थांबे. रिंग वाजतीये पण उचलत नाहीये फोन. नानासाहेब, तुम्हाला बाबाजींची कृपा सांगतो. अहो, माझ्याकडे काही शेअर्स होते, तर काल मी आमच्या ब्रोकरला सहज म्हणून फोन केला, तर आमच्या ब्रोकरनी मला टिप दिली की ते शेअर्स विकून टाका म्हणून. मी विकून टाकले. आणि नानासाहेब, अहो आज सकाळी जेव्हा पेपर उघडला ना, बघतो तर काय, तेच शेअर्स, त्यांचा भाव अगदी रसा तळाला गेला होता. हो, म्हणजे वाट लागली त्या शेअरची. बघा त्यांची कृपा, मला किती पैसे मिळाले. आज विकले असते तर केवढा लॉस झाला असता. जय. काय ग मेघना, काय झालं हिला? अहो ताप चढला होता, निश्चित पडली होती घरात. अरे बापरे. कसं बस रिक्षात घालून आणलंय. विजया. हा ना, जरा पाणी आण ग. हा. काय ग, काय झालं? ताप भरला होता. अरे बापरे. तू असं कर, तिला आज घेऊन जा खोलीत. तू आराम कर, मी चहा ठेवते. हा ये सावकाश. काय केलंस? विजया, ते राहू दे, तू आधी हळद घेऊन ये जा. बघ तुला लागेल. आणि नाही, जरा लक्ष द्यावं ग, किती घाई तुझी. अगं आता थांब थांब थांब, जरा सहन कर. हा, हळद दाब त्याच्यावर. हा, हळू हळू. सॉरी 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 सॉरी. ताई ताई हळू. खूपच लागले ग. मेघना, काळजी घ्या. हो, दुखतंय का मेघना? विजया, तिला आत घेऊन जा. मी फर्स्ट एड बॉक्स घेऊन येतो, ड्रेसिंग करूया तिला. हो ना. सावकाश सावकाश सावकाश. काचा आहेत तिथे आता. हळू या साईडने जा. तू पण हळू ग. आलो मी. या.